नंबर 5 ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स यामधील प्रॅक्टिस सेट 25 आपण सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी एक्सप्रेशन सोडवण्याचे जे नियम आहेत ते नियम अगोदर आपण पाहूया आणि नंतरच प्रॅक्टिस सेट 25 सोडवू. रूल्स फॉर सिम्प्लिफाइंग अन एक्सप्रेशन. इफ मोर दॅन वन ऑपरेशन इज टू बी कॅरीड आउट, then multiplication and division are carried out first in the order in which they occur from left to right. राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार व भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने कराव्यात. दुसरा नियम पहा. आफ्टर दॅट ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन आर कॅरीड आउट इन द ऑर्डर इन विच दे अक्युअर फ्रॉम लेफ्ट टू राईट. त्यानंतर बेरीज व वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने कराव्यात. तिसरा नियम. इफ देअर आर मोर दॅन वन ऑपरेशन इन द ब्रॅकेट्स, फॉलो द अबाउट टू रूल्स व्हाईल कॅरिंग आउट द ऑपरेशन्स. कंसात एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर वरील दोन नियम पाहून त्या क्रिया आधी कराव्यात. एक्सप्रेशन सोडवताना या गोष्टी देखील आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. ब्रॅकेट्स मे बी यूज मोर दॅन वन्स टू क्लिअरली स्पेसिफाय द ऑर्डर ऑफ द ऑपरेशन्स. डिफरंट काइंड्स ऑफ ब्रॅकेट्स सच ॲज राउंड ब्रॅकेट्स, स्क्वेअर ब्रॅकेट्स, कर्ली ब्रॅकेट्स मे बी यूज द पर्पज. व्हेन सॉल्विंग ब्रॅकेट्स, सॉल्व द इनर मोस्ट ब्रॅकेट फर्स्ट अँड फॉलो इट अप बाय सॉल्विंग द ब्रॅकेट आउटसाइड इन रन. क्रियांचा क्रम स्पष्ट होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कंसाचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी साधा कंस, त्यालाच आपण राऊंड ब्रॅकेट्स म्हणतो, त्यानंतर चौकटी कंस, त्यालाच स्क्वेअर ब्रॅकेट्स म्हणतात, आणि महिरूपी कंस, त्यालाच कर्ली ब्रॅकेट्स म्हणतात. अशा प्रकारे साधा कंस, चौकटी कंस आणि महिरूपी कंस त्या एक्सप्रेशनमध्ये वापरलेले असतात. कंस सोडवताना सर्वात आतील कंसातील क्रिया आधी करतात, नंतर क्रमाने बाहेरच्या कंसातील क्रिया करतात. आता आपण प्रॅक्टिस सेट 25 सोडवूया. सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन. 50 × 5 डिवाइड बाय 2 + 24. आता या एक्सप्रेशनमध्ये कुठेही ब्रॅकेट्सचा उपयोग केलेला नाही, त्यामुळे आपण सुरुवातीला गुणाकार आणि भागाकार या क्रिया ज्या क्रमाने आहेत त्या क्रमाने करू. डावीकडून पाहिलं तर गुणाकार ही क्रिया सुरुवातीला आहे, म्हणून आपण 50 × 5 ही गुणाकार क्रिया सुरुवातीला करूया. 50 × 5 होतात 250. त्यानंतर पुढील संख्या आपण तशाच लिहू, डिवाइड बाय 2 + 24. गुणाकारानंतर त्यामध्ये भागाकार ही क्रिया होती, त्यामुळे आपण भागाकार ही क्रिया करू. 2 ने 250ला भागल्यानंतर भागाकार येतो 125 आणि पुढे आहेत +24, ते पुढे तसेच लिहिले. 125 + 24 इज इक्वल टू 149. तर या एक्सप्रेशनचा आन्सर आहे 149. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. ब्रॅकेटमध्ये आहे 13 × 4 डिवाइड बाय 2 - 26. या एक्सप्रेशनमध्ये ब्रॅकेट दिलेला आहे, त्यामुळे आपण ब्रॅकेट्समधली क्रिया जी आहे ती आधी करू. 13 × 4 ही क्रिया आपण आधी करणार आहोत. 13 4 जा 52. त्यानंतर डिवाइड बाय 2 - 26. आता यामध्ये भागाकार आणि वजाबाकी या दोन क्रिया आहेत, त्यामुळे भागाकार ही क्रिया आपण आधी करणार आहोत. 52ला 2 ने डिवाइड केल्यानंतर त्याचा आन्सर येतं 26. पुढे आहेत -26. 26 - 26 इज इक्वल टू 0. तिसरं एक्सप्रेशन. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन अशा दोन्ही क्रिया आहेत, त्यामुळे ज्या क्रमाने त्या क्रिया आहेत त्या क्रमाने आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण मल्टिप्लिकेशन करू, बाकीच्या संख्या तशाच लिहून घ्यायच्या. -11 × -3 ही जी मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे ती केली. 11 3 जा 33 आणि मल्टिप्लिकेशनमध्ये जर दोन्ही संख्या निगेटिव्ह असतील तर त्याचं उत्तर पॉझिटिव्ह असतं, त्यामुळे 11 3 जा 33. त्याच्यापुढे पुढील संख्या चिन्हासहित
तशाच लिहून घेतल्या. आता ब्रॅकेटमध्ये सबस्ट्रॅक्शन आणि डिव्हिजन या दोन क्रिया आहेत. त्यापैकी डिव्हिजन ही जी क्रिया आहे ती आपण आधी करणार आहोत. 14 3 जा 42, त्यामुळे 140 डिवाइड बाय ब्रॅकेटमध्येच 33 लिहिले. इथे मायनस, पुन्हा ब्रॅकेटमध्ये मायनस आहे त्यामुळे मायनस मायनस प्लस चिन्ह होतं आणि त्याच्यापुढे 42 आणि 14चा भागाकार येतो 3. त्याच्यापुढे असलेली संख्या आहे -1, ती पण तशीच लिहिली. आता या ब्रॅकेटमध्ये ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन या दोन क्रिया राहिलेल्या आहेत. 33 + 3 = 36, त्याच्यापुढे -1. आता पुन्हा आपण ब्रॅकेटच सोडवणार आहोत. 36 - 1 = 35. शेवटी फक्त आता डिव्हिजन ही क्रिया शिल्लक राहिलेली आहे. 140 डिवाइड बाय 35 = 4. 35ने आपण 140ला भागलं की भागाकार येतो 4. चौथं उदाहरण पाहूया. हा कर्ली ब्रॅकेट आहे आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेटचा देखील वापर केलेला आहे. या ठिकाणी राऊंड ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट हे स्वतंत्र आहेत, त्यामुळे त्यातील क्रिया आपल्याला एकत्रित करता येतील. ज्या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहे त्या क्रिया आपण सुरुवातीला करू. 220 - 140 = 80. 10 9 जा 90 प्लस 5 2 जा 10. या क्रियेमध्ये एका संख्येला मायनस चिन्ह आहे म्हणून उत्तरामध्ये 10ला देखील मायनसचं चिन्ह आलेलं आहे. या दोन्हीही क्रिया स्क्वेअर ब्रॅकेटमधील आहेत, त्यामुळे त्याचं उत्तर देखील आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच लिहिलं. त्यापुढे कर्ली ब्रॅकेट पूर्ण केला आणि त्याच्यापुढे -100. आता या ठिकाणी कर्ली ब्रॅकेटमध्ये अजून स्क्वेअर ब्रॅकेट आहे, त्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेटमधील क्रिया आपण आधी करणार आहोत. कर्ली ब्रॅकेट त्यामध्ये 80 प्लस ही क्रिया आपण अगोदर केली. 90 - 10, त्याचं उत्तर येतं 80. ब्रॅकेट पूर्ण केला, त्याच्यापुढे आहेत -100. आता इथे फक्त कर्ली ब्रॅकेट शिल्लक आहे, त्यातील क्रिया आपण आधी करू. 80 + 80 = 160 आणि त्याच्यापुढे -100. 160 - 100 = 60. पाचवं उदाहरण. 3/5 + 3/8 डिवाइड बाय 6/4. आता हे उदाहरण सोडवताना 3/5 + 3/8 आणि इथे डिव्हिजन क्रिया आहे, त्या डिव्हिजन ऐवजी आपण मल्टिप्लिकेशन करणार आणि त्याच्या पुढील जो फ्रॅक्शन आहे त्या पुढील फ्रॅक्शनचा आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घेतला, म्हणजेच रेसिप्रोकल घेतला. पुढील संख्येचा रेसिप्रोकल घेऊन जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर डिव्हिजन ही क्रिया पूर्ण होते. आता इथे न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार. 3 4 जा 12, 8 6 जा 48. 3/5 + 12/48. दुसरा जो फ्रॅक्शन आहे 12/48, याचा न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर दोन्हीही 12च्या टेबलमध्ये येतात. 12 1 जा 12 आणि 12 4 जा 48, म्हणून आपण न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर दोघांनाही 12न डिवाइड केलं. पहिला जो फ्रॅक्शन आहे 3/5 तो तसाच लिहिला, त्याच्यापुढे 12 1 जा 12 म्हणून इथे न्यूमरेटर आला 1 आणि डेनोमिनेटर 12 4 जा 8. आता आपल्याला 3/5 + 1/4 ही ॲडिशनची क्रिया करायची आहे. ॲडिशन करत असताना यांचा डेनोमिनेटर समान असणं गरजेचं आहे. 5 आणि 4 यांच्या टेबलमधील कॉमन मल्टिपल आहे 20. 5च्या पाड्यामध्ये देखील 20 येतात आणि 4च्या पाड्यामध्ये देखील 20 येतात, त्यामुळे आपण दोघांचा डेनोमिनेटर 20 करणार आहोत. त्यासाठी पहिला जो फ्रॅक्शन आहे 3/5, याचा डेनोमिनेटर आहे 5, त्याला आपण 4ने मल्टिप्लाय केलं की 20 हा डेनोमिनेटर होतो. मग आपण न्यूमरेटरला देखील 4नेच मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर पुढचा फ्रॅक्शन आहे 1/4. 4ला आपण 5ने मल्टिप्लाय केलं की 20 हा डेनोमिनेटर मिळतो, त्यामुळे न्यूमरेटरला देखील आपण 5नेच मल्टिप्लाय केलं. आता पुढील मिळालेले फ्रॅक्शन आहेत 4 3 जा 12 आणि 5 4 जा 20. 12/20 प्लस त्याच्यापुढे 5 1 जा 5 आणि 5 4 जा 20.
5/20. आता दोघांचेही डेनोमिनेटर समान आहेत, त्यामुळे आपण यांची ॲडिशन करू शकतो. 12 + 5 = 17 आणि डेनोमिनेटर 20. त्यामुळे या एक्सप्रेशनचा आन्सर आहे 17/20. मुलांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिस सेट 25 सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये इंडिसेस या लेसनमधील प्रॅक्टिस सेट 26 सोडवणार आहोत. धन्यवाद.